नमस्कार. या ठिकाणी इयत्ता 10वीची जीप विद्यानिकेतन शाळेमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि प्रात्यक्षिक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना या ठिकाणी सर्व अशा प्रयोगाची मांडणी केलेली आहे. आपण प्रत्येक विद्यार्थ्याला प्रयोगाच्या ठिकाणी शीट दिलेली आहेत आणि त्या शीटनुसार विद्यार्थी प्रयोग करत आहेत. प्रथमतः आपण बघू. काय तुमचे नाव? माझे नाव प्रभू पुंडलिक शिंदे. माझे नाव प्रेम सोमनाटरी. ठीक आहे. कोणता प्रयोग तुम्हाला आलेला आहे? आम्हाला टू स्टडी द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडचे तुम्हाला गुणधर्म अभ्यासाला आलेले आहेत. ओके, ठीक आहे. काय काय साहित्य तुम्हाला या ठिकाणी लागतं आहे प्रयोगासाठी? या ठिकाणी साहित्य टेस्ट ट्यूब अँड टेस्ट ट्यूब स्टँड. ओके. केमिकल्स ॲसिटिक ॲसिड, सोडियम बायकार्बोनेट, रेड अँड ब्लू लिथमस सोल्युशन. रेड अँड ब्ल्यू लिटमस सोल्युशन तुम्हाला त्या ठिकाणी लागतं आहे. ओके, साहित्य झालं. कशा पद्धतीने तुम्ही आता या ठिकाणी त्याचे प्रॉपर्टीज अभ्यासणारे सांगा बरं या ठिकाणी. आम्ही आता सर्वप्रथम ॲसिटिक ॲसिडमध्ये ब्लू लिथमस पेपर बुडवून पाहणार आहोत. ओके. ॲसिटिक ॲसिड तुम्ही या ठिकाणी घेत आहेत. त्याच्यामधील ब्ल्यू लिटमस पेपर तुम्ही बुडवून बघतात. टाक बरं त्या ठिकाणी ब्ल्यू लिटमस पेपर. काय होतं या ठिकाणी? कसा कलर होता त्या ठिकाणी ब्ल्यू लिटमसचा? रेड कलर त्या ठिकाणी होऊन राहिला. ठीक आहे. या ठिकाणी ब्ल्यू लिटमस पूर्णपणे रेड झालेला आहे. ठीक आहे. मग ॲसिड आहे का बेस आहे या ठिकाणी? ॲसिडची प्रॉपर्टी या ठिकाणी ॲसिटिक ॲसिड दाखवतो. ठीक आहे. सोडियम कोणता आहे पुढचा प्रयोग? पुढचा प्रयोग सोडियम बायकार्बोनेट हा पाहणार आहोत. त्याच्यात रेड लिथमस पेपर कशा प्रकारे ब्ल्यू होतो हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे. दाखवा या ठिकाणी. सोडियम बायकार्बोनेट या ठिकाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा ब्ल्यू लिटमस पेपर कसा होतो? रेड लिथमस पेपर ब्ल्यू होतो. रेड लिटमस पेपर ब्ल्यू होतो आणि ब्ल्यू टाकलं तर कसं होईल बरं? घ्या बरं ब्ल्यू लिट. या ठिकाणी काय नाव तुमचं? रोशन रमेश भुसारे. रोशन भुसारे आणि दिगंबर रमेश वागेरे या विद्यार्थ्यांना कोणता प्रयोग आला बेटा तुम्हाला? टू आयडेंटिफाय द क्लोराइड ब्रोमाइड आयन्स फ्रॉम द गिवन सॉल्ट. स्टडी द आयडेंटिफाय क्लोराइड ब्रोमाइड अँड आयोडाइड आयन्स फ्रॉम द गिवन साल्ट. ठीक आहे. या ठिकाणी काय काय तुम्हाला ॲपरेटस काय काय लागतात तुम्हाला या प्रयोगासाठी? टेस्ट ट्यूब अँड स्टँड. टेस्ट ट्यूब लागतात, स्टँड लागतो, अजून केमिकल सिल्वर नायट्रेट, सिल्वर नायट्रेट केमिकल तुम्हाला लागते, पोटॅशियम क्लोराइड, पोटॅशियम क्लोराइड तुम्हाला लागते या ठिकाणी, पोटॅशियम ब्रोमाइड, पोटॅशियम ब्रोमाइड अँड पोटॅशियम आयोडाइड. पोटॅशियम आयोडाइड एवढे केमिकल्स तुम्हाला लागतात. काय करणार तुम्ही या ठिकाणी? प्रोसिजर काय आहे तुमच्या प्रयोगाची? आपण सर्वप्रथम टेस्ट ट्यूबमध्ये सिल्वर नायट्रेट टाकू. सिल्वर नायट्रेट तुम्ही घेता तिन्ही टेस्ट ट्यूबमध्ये. छान. तिन्ही टेस्ट ट्यूबमध्ये सिल्वर नायट्रेट त्या ठिकाणी घेताय तुम्ही. हां, पुढे नंतर आपण पोटॅशियम क्लोराइडची अभिक्रिया सिल्वर नायट्रेट बरोबर करू. ठीक आहे. छान. पोटॅशियम क्लोराइड. क्लोराईडची अभिक्रिया सिल्वर नायट्रेट बरोबर तुम्ही करता त्या ठिकाणी. तर काय चेंज होतं बघा त्या ठिकाणी तुम्हाला? काय कसा कलर त्या ठिकाणी दिसतो तुम्हाला? त्याचा कलर व्हाईट होतो. छान. व्हाईट कलर या ठिकाणी तयार झालेला आहे. म्हणजे कोणता आयन या ठिकाणी प्रेझेंट असेल बरं? क्लोराइड. व्हेरी गुड. व्हाईट कलर तयार झाला. क्लोराईड याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि नंतर दुसरी अभिक्रिया काय आहे तुमची? पोटॅशियम ब्रोमाइडची कोणाबरोबर करणार आहे तुम्ही? सिल्वर नायट्रेट. करा बरं त्या ठिकाणी. आपण आता सिल्वर नायट्रेटमध्ये पोटॅशियम ब्रोमाइड टाकू. ठीक आहे. पोटॅशियम ब्रोमाइड या ठिकाणी सिल्वर नायट्रेटमध्ये या ठिकाणी विद्यार्थी टाकतायत. छान. जरा मिक्स करा, अजून कर मिक्स. छान छान कलर तयार होतो या ठिकाणी. तर त्याचा कलर लाईट येलो झाला. व्हेरी गुड. लाईट येलो कलर या ठिकाणी तयार झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी पोटॅशियम ब्रोमाइड आणि सिल्वर नायट्रेटची अभिक्रिया झाली असता कोणते प्रॉडक्ट आपल्याला मिळतात रे? पोटॅशियम नायट्रेट, व्हेरी गुड. सिल्वर ब्रोमाइड, पोटॅशियम नायट्रेट आणि सिल्वर ब्रोमाइड हे आपल्याला प्रॉडक्ट त्या ठिकाणी मिळतात. तर रिॲक्टंट होते पोटॅशियम ब्रोमाइड आणि सिल्वर नायट्रेट. आणि कलर कसा झाला मग? लाईट येलो. लाईट येलो. व्हेरी गुड. लाईट येलो कलर या ठिकाणी तयार झाला. म्हणजे कोणतं आयन या ठिकाणी प्रेझेंट आहे? ब्रोमाइड. ब्रोमाइड या ठिकाणी प्रेझेंट आहे. व्हेरी गुड. छान. नंतर पुढचा सिल्वर नायट्रेटची अभिक्रिया पोटॅशियम आयोडाइड बरोबर. सिल्वर नायट्रेट घेता तुम्ही त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये टाकताय तुम्ही पोटॅशियम आयोडाइड. पोटॅशियम आयोडाइड तुम्ही या ठिकाणी टाकतायत. बघू आपण कसा कलर त्या ठिकाणी तयार होतो. ओके. मिक्स वेल. आयोडाइड. ओके. कोणता कलर दिसतो तुम्हाला या ठिकाणी? ब्राईट येलो. ब्राईट येलो. छान. अतिशय छान कलर त्या ठिकाणी तयार झाला. ब्राईट येलो.
ठीक आहे बेटा, या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकल देण्यात आलं होतं. काय नाव आहे तुमच्या प्रॅक्टिकलचं? The measure temperature of hot water during natural cooling and temperature of the fluid, the graph of thermometer. नाव काय आहे तुमचे दोघांचे? माझे नाव प्रवीण बाळासाहेब गाळे. माझे नाव मुकुल विठ्ठल महाराज. छान. आणि या ठिकाणी काय काय साहित्य तुम्हाला लागले प्रयोगासाठी? आम्हाला बर्नर, ट्रिपॉड स्टँड, वायर ग्लोव्ज, बेकर, वॉटर अँड थर्मोमीटर. थर्मोमीटर त्या ठिकाणी लागलेलं आहे, ट्रिपॉड स्टँड. सुरुवातीला वॉटरचं टेम्परेचर किती होतं तुमचं? 70 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर 70 डिग्री सेल्सिअस. या ठिकाणी तुम्ही काय टेम्परेचर या ठिकाणी दाखवलेलं आहे? हो. हां, म्हणजे एका सेंटीमीटरला किती टेम्परेचर दाखवलं तुम्ही? एका सेंटीमीटरला 10 डिग्री सेल्सिअस. ओके, छान. आणि टाईम किती दाखवला आहे एका सेंटीमीटरला? 2. सुरुवातीला किती 17 होतं का तुमचं टेम्परेचर? हो. हां, आणि नंतर बघा या ठिकाणी कमी कमी त्या ठिकाणी टेम्परेचर होत गेलं. शेवटी या ठिकाणी 14 मिनिटानंतर किती झालं होतं टेम्परेचर तुमचं? 15 डिग्री सेल्सिअस. 15. ओके. आणि 26ला 24 डिग्री सेल्सिअस. 24ला 24 डिग्री सेल्सिअस. म्हणजे टेम्परेचर कमी झालं. प्लॉट काय झालं त्या ठिकाणी? डिक्रीज होते. डिक्रीज झालं. टेम्परेचर डिक्रीज झाल्यामुळे प्लॉट त्या ठिकाणी डिक्रीज झालेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसून आला त्या ठिकाणी. हां, म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय सांगाल? टेम्परेचर ऑफ वॉटर त्या ठिकाणी म्हणजे यांना आलेला आहे. ऑब्झर्व द फॉलोइंग रिॲक्शन अँड क्लासिफाय देम इन टू द कॉम्बिनेशन, डिस्प्लेसमेंट अँड डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. काय नाव तुमचे? माझे नाव सोपान विष्णू चौधरी. तुझं काय काय साहित्य तुम्हाला या ठिकाणी पुढे लागलेलं आहे बरं? कॅल्शियम ऑक्साईड, बेकर, चायना डिश. ओके. बिकर, कॅल्शियम ऑक्साईड आणि चायना डिश. ठीक आहे. बरोबर. हां, काय करणार तुम्ही आता? प्रोसिजर करा पटापट. कॅल्शियम ऑक्साईड याच्यात टाकू. ठीक आहे. कॅल्शियम ऑक्साईड घेतो तुम्ही. त्याच्यामध्ये काय करता आता? आता ड्रॉपरने आपण याच्यात पाणी टाकू. हे टाकल्यानंतर आपल्याला याच्यात आपण बबल त्या ठिकाणी येऊन राहिले. ओके. म्हणजे या ठिकाणी हीट काय होते या ठिकाणी? इव्हॉल्व हीट गिवन आउट, बाहेर त्या ठिकाणी पडते. ओके. म्हणजे कोणती अभिक्रिया झाली ही? कॉम्बायनेशन, कॉम्बिनेशन. अजून एक्झोथर्मिक. एक्झोथर्मिक. हीट इज गिवन. या विद्यार्थ्यांना कोणतं प्रॅक्टिकल आलेलं आपण बघू या ठिकाणी. To verify the laws of refraction of light. टू व्हेरीफाय द लॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तर बघू या ठिकाणी काय काय साहित्य तुम्हाला लागतं या ठिकाणी प्रयोगासाठी. प्रोटेक्टर, स्केल, कंपास, पेन्सिल, पेन्स, ग्लास स्लॅब, Okay. पेपर्स. हां, एवढं साहित्य तुम्हाला लागलेलं आहे. या ठिकाणी काय काय केलं तुम्ही? सुरुवातीला ग्लास स्लॅबवरती काय केलं? बॉर्डर केली. नंतर या ठिकाणी पिन्स, पिन त्या ठिकाणी 2 पिन्स त्या ठिकाणी लावले आहेत तुम्ही ना. हां, नंतर इकून पण 2 पिन्स लावले आणि त्या इकडच्या बाजूने बघितल्यानंतर तुम्हाला एका रेषेमध्ये दिसतात का त्या तुम्ही बघितल्या? हो. बरोबर. इकडून एका रेषेमध्ये त्या पिन्स आपल्याला दिसतात. आणि वरून बघितल्यानंतर बघा त्या ठिकाणी एका रेषेमध्ये आपल्याला दिसत नाही. त्या ठिकाणी तुम्ही नॉर्मल काढलेला आहे. अजून काय काय केलं त्या ठिकाणी? इन्सिडेंट अँगल काढला, हां. रिफ्रॅक्शन अँगल काढला, ओके. इमर्जन्सी अँगल काढला. ओके. आणि इन्सिडन्स किती आला तुमचा? इन्सिडेंट 30 आणि रिफ्लेक्शन किती आला त्या 20 ठिकाणी? degrees. 20, 30 आणि 20 आलेला आहे. म्हणजे अँगल त्या ठिकाणी कमी झालेला आहे. बरोबर. 2 रेज या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. कोणते रेज आहेत? इमर्जन्स रे अँड इन्सिडेंट रे. इमर्जन्स रेज आणि इन्सिडंट रेज. हा इन्सिडंट रेज दिसतोय ना. हो. आणि हा इमर्जन्स रे. दोन्ही एकमेकाला कसे दिसतात त्या ठिकाणी? ते पॅरलल. छान. या ठिकाणी म्हणजे काय होतं त्या ठिकाणी? त्या ठिकाणी काय नाव तुझं? विनोद रमेश भोये. विनोद रमेश भोये. आणि मनोज इंद्रगाडे. तुम्हाला कोणतं प्रॅक्टिकल आलेलं आहे? टू स्टडी ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मायक्रोब दॅट आर इंडस्ट्रियल युजफुल. इंडस्ट्रियल युजफुल मायक्रोब्स त्याचा स्टडी करायला तुम्हाला विचारलेलं आहे. हां, या ठिकाणी बघा तुम्हाला मायक्रोबचे नाव पण दिले. या ठिकाणी काय काय तुम्हाला या ठिकाणी साहित्य लागलं प्रयोगासाठी? यॉगर्ट, प्रोबायोटिक, विनेगार, अल्कोहोल आणि मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप त्या ठिकाणी आहे तुम्हाला. ठीक आहे. या ठिकाणी यॉगर्टमध्ये तुम्हाला काय दिसलं बरं? स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस तुम्हाला त्या ठिकाणी यॉगर्टमध्ये दिसलं. आणि पुढे प्रोबायोटिक्समध्ये काय दिसलं तुम्हाला? लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस. आणि व्हिनेगारमध्ये ओके. आणि अल्कोहोलमध्ये शेवटी
केवळ 2 विद्यार्थ्यांना कोणतं प्रॅक्टिकल आलेले आहेत? दोघंही हसून राहिलेले आहेत. हां, नाव काय तुमचे? दीपक साबळे, विशाल आयरे. काय आलं तुम्हाला प्रॅक्टिकल? टू स्टडी कॅरेक्टर ऑफ नॉन कॉर्डेट ॲनिमल. नॉन कॉर्डेट ॲनिमलचं कॅरेक्टर तुम्हाला स्टडी करायला. कोणते? कॉकरोच दिसतो आणि काय दिसतो दुसरा? अर्थवॉर्म. हां, या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकल ठेवलेलं आहे या ठिकाणी. हां. ठीक आहे, छान. या ठिकाणी काय काय तुम्हाला? ॲनिलिडा. हां, ॲनिलिडा लीच. लीच. ॲनिलिडा लीच या ठिकाणी ॲनिमल तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, काय तुम्हाला याचे कॅरेक्टर तुम्हाला काय काय सांगता येतील बरं? द ॲनिलिडा किंगडम ऑफ. कोणता कॉर्डेट आहे बरं तो? ॲनिलिडा कोणता कॉर्डेट आहे? नॉन कॉर्डेट ॲनिमल. नॉन कॉर्डेट आहे. हां. नॉन कॉर्डेट म्हणजे ज्याला पाठीचा पण. पाठीचा कणा नाही. हां. ओके. आणि ॲनिलिडीचं एक्झाम्पल सांगता येईल तुम्हाला एखादं? अर्थवॉर्म. अर्थवॉर्म. ओके. लीच. या ठिकाणी त्याचं सेक्शुअल कॅरेक्टर बायसेक्शुअल, युनिसेक्शुअल कशा प्रकारे सांगता येईल बरं? दिस आर युनिसेक्शुअल कॅरेक्टर. युनिसेक्शुअल बरोबर आहे त्या ठिकाणी. युनिसेक्शुअल कॅरेक्टर या ठिकाणी. ॲनिलिडा तुम्ही अर्थवॉर्म सांगता या ठिकाणी. डायग्राममध्ये पण तुम्हाला दिसतोय. त्याची बॉडी तुम्हाला कशी दिसते रे? सेगमेंटेड बॉडी. सेगमेंटेड बॉडी दिसते तुम्हाला. अजून काय सांगता येईल त्याची बॉडीबद्दल? ओके, तर या ठिकाणी बघू आपण या विद्यार्थ्यांना कोणता प्रोजेक्ट आलेला आहे. काय तुमच्या प्रोजेक्टचं नाव बेटा? ऑप्टेन फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. हा कोणता लेन्स दिसतो तुम्हाला या ठिकाणी? कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स. ही काय या ठिकाणी? लेटर रोलर. तर मागे तुम्ही तो स्क्रीन तयार केला का त्याचा? हो, वाय. हां, काय होतं या प्रोग्राममध्ये साधारणतः सांगता येईल तुम्हाला? हां, इथे आपण ऑब्जेक्टचं डिस्टन्स आणि इमेजचं डिस्टन्स काउंट करतो. बरोबर आहे. त्या ठिकाणी स्क्रीनवरती इमेज गेल्यानंतर कॉन्व्हेक्स लेन्सपासून स्क्रीनपर्यंत काय करतात ते डिस्टन्स आणि ऑब्जेक्टचं डिस्टन्स या ठिकाणी कॅन्डल ठेवले किंवा तुम्ही लॉंगचं पण घेऊ शकतात ना त्या ठिकाणी. ते डिस्टन्स तुम्ही या ठिकाणी काउंट करू शकतात. या ठिकाणी काय नाव आहे बेटा तुमचं? सागर भगवान वाघेरे. सागर भगवान वाघेरे. खुशाल चंदर दळवी. खुशाल चंद्र दळवी यांना कोणता प्रोजेक्ट आलेला आहे? काय नाव आहे तुमच्या? टू स्टडी द इफेक्ट ऑफ हीट ऑन आईस बाय युजिंग अ ग्राफ. टू स्टडी द इफेक्ट्स ऑफ हीट ऑन आईस बाय युजिंग अ ग्राफ. आईसवरती म्हणजे उष्णतेचा होणारा परिणाम तो अभ्यासाचा आहे. त्याचा तुम्हाला ग्राफ काढायचा आहे. हां, काय काय तुम्हाला साहित्य लागतं या ठिकाणी? ग्लास बेकर. हां, ट्रिपॉड स्टँड. कॅन्डल लागते तुम्हाला. हां, स्टँड. हां, हा काय आहे? थर्मामीटर. थर्मोमीटर आहे या ठिकाणी. बरोबर. सुरुवातीला तुम्ही या ठिकाणी काय घेतलं होतं? याच्यामध्ये तुम्ही आईस घेतलं होतं. त्यावर टेम्परेचर किती होतं तुमचं? 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअस होतं. आणि नंतर ते जसं बर्फ वितळत जातो तसा वाढत जातो टेम्परेचर. जसं तुम्ही या ठिकाणी हीट वाढवता टेम्परेचर त्या ठिकाणी वाढत जातं. त्याचा ग्राफ पण काढला आहे का तुम्ही? हो. दाखवावर मला ग्राफ तुमचा. ठीक आहे. सुरुवातीला टेम्परेचर तुमचं कॉन्स्टंट होतं. किती होतं? 0 होतं. हो. 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत. किती आलं ते? 0. 4 डिग्री सेल्सिअसला ते हळूहळू काय झालं? वाढत वाढत जातं. नंतर 100पर्यंत वाढत गेलं. बरोबर आहे. हो. 100 परत कॉन्स्टंट दिसतं तो त्या ठिकाणी. का बरं कॉन्स्टंट दिसतं रे? का बरं कॉन्स्टंट दिसतं त्या ठिकाणी? लॅटेंट हीटमुळे. लॅटेंट हीट, अप्रकट उष्मा त्याला आपण. ठीक आहे. कोणता प्रोजेक्ट आहे तुम्हाला? बडिंग इन हायड्रा. बडिंग इन हायड्रा. हायड्रा. हायड्राचं बडिंग तुम्हाला अभ्यासाला या ठिकाणी. काय काय साहित्य लागतं तुम्हाला या प्रयोगासाठी? मायक्रोस्कोप आणि परमनंट स्लाइड ऑफ हायड्रा. मायक्रोस्कोप अँड परमनंट स्लाइड ऑफ हायड्रा. हायड्रा. ओके. ही स्लाईड दिसते तुम्हाला या ठिकाणी. हा मायक्रोस्कोप आहे. त्याच्यातून तुम्ही ऑब्झर्व करताय त्या ठिकाणी ना. ठीक आहे. काय काय तुम्ही ऑब्झर्व केलं या ठिकाणी? स्मॉल आउटग्रोथ सीन इन द बॉडी ऑफ हायड्रा. ओके. स्मॉल आउटग्रोथ होते त्याला तुम्ही काय म्हणतात? बड. बर्ड ओके. आणि त्या बर्डचं पुढे काय होतं? डिटॅच होतं. म्हणजे ते केव्हा separate डिटॅच होतं? जेव्हा ते पूर्णपणे वाढ होऊन हायड्रावरती वाढ झाल्यानंतर बर्डची तेव्हा डिटॅच होतं, सेपरेट होतो. आणि काय होतं? त्याची नवीन एक सेपरेट तो ग्रोथ होतो हायड्राचा. अँड ओके. इंडिपेंडन्स लाईफ. न्यू नेम. त्या ठिकाणी तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शन दिसतं का असेक्शुअल रिप्रोडक्शन दिसतं? त्याच्यामध्ये आम्हाला असेक्शुअल रिप्रोडक्शन दिसतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन दिसतं. व्हेरी गुड. छान. ओके. या ठिकाणी या विद्यार्थ्यांना कोणतं प्रॅक्टिकल आलेले ते आपण या ठिकाणी बघू.
काय नाव आहे तुमच्या प्रॅक्टिकलचं? To study the magnetic field due to electric current through following point of coil. ओके, मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे हां कॉईलमधलं मॅग्नेटिक फील्ड. मग काय काय तुम्हाला या ठिकाणी साहित्य लागलेलं तुम्हाला? Insulator, copper wire, cardboard sheet, irons, fillings, connecting wire and battery. बॅटरी, वायर, स्विच आणि कॉपर वायर तुम्ही या ठिकाणी लूप घेतलेला आहे. काय ऑब्झर्व केलं बरं तुम्ही या प्रयोगामधून? When the electric current start following through the magnetic field due to magnetic lines for will become each point of the coil. या ठिकाणी तुम्हाला आयर्न फिलिंग या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला. आपण करंट इन्क्रीज केल्यावरती काय होतं त्या कॉपर वायर इन्क्रीज आपण जर करंट इन्क्रीज केलं तर हे आयर्न फिलिंग्स बिकम बिगर होतात म्हणजे मोठे वाढत जातात. ओके, आणि आपण जर कॉईलचे आवे गेलो ते वाढतच जातात. ओके, काय नाव तुमच्या दोघांचे? माझे नाव आकाश मनोहर कडनूर. माझे नाव यश केशव माळगाव. माळगावे आणि आनंद. ठीक आहे, छान. या ठिकाणी 2 विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत. काय नाव तुमचे? गणेश यादव पवार. गणेश यादव पवार आणि माझे नाव नंदूराम गायकवाड. तुझे नाव नंदू रामभाऊ गायकवाड आहे. ओके, या ठिकाणी काय प्रयोग आहे तुमचा? To identify the types of reaction by studying reaction and recording the observation. ओके, या ठिकाणी काय काय ॲपरेटस तुम्हाला लागले त्या ठिकाणी? Conical just, हां, rock, पाईप, fine jet and stand. स्टँड आणि केमिकल्स काय काय लागलेत? Zinc dust and sulfuric acid. झिंक मेटल्स, हां, झिंक धातू आणि सल्फ्युरिक ॲसिड. ही काय रिॲक्टंट आहे तुमचे. हो. आणि याच्यापासून जर अभिक्रिया केली, या ठिकाणी तुम्ही झिंक डस्ट घेतलेलं आहे, मेटल घेतलेलं आहे. डस्ट नाही, ते मेटल आहे त्या ठिकाणी. आणि दोघांपासून कोणते प्रॉडक्ट तयार होतील बरं? Zinc sulfide and hydrogen gas. झिंक Sulfide. सल्फाईड आणि हायड्रोजन गॅस. झिंक सल्फेट आणि हायड्रोजन गॅस. ओके, ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया या ठिकाणी होणार आहे? Displacement. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ठीक आहे, छान. बघू आपण या ठिकाणी पुढील विद्यार्थ्यांना काय प्रोजेक्ट आलेला आहे प्रॅक्टिकल परीक्षेसाठी. काय तुमचे नाव? विलास रघुनाथ चौधरी. विलास चौधरी आणि वैभव भाऊराव दिवे. वैभव भाऊराव दिवे. काय तुमच्या प्रॅक्टिकलचं नाव या ठिकाणी? To study human reproductive system. टू स्टडी ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे, या ठिकाणी ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तुम्हाला दिसते. त्या फिगरमध्ये तुम्हाला काय काय सांगितलेलं आहे? लेबलिंग करायला लावले ना, नावं द्यायला लावलेले आहेत आणि त्याचे फंक्शन पण तुम्हाला विचारलेले आहेत. तर मी तुम्हाला काही या ठिकाणी विचारतो, तुम्हाला त्याचं नावं तुम्हाला सांगता येतील का बघा? याला काय म्हणतात डॉक्टर? टेस्टीज. याला काय म्हणतात? टेस्टीज. टेस्टिस. बरोबर आहे. या ठिकाणी तुम्ही टेस्टिस लिहिणार. टेस्टिसचं फंक्शन सांगता येईल तुम्हाला? ट्रान्सफर ऑफ प्रोड्यूस टेस्टिस्टेरॉन. प्रोड्यूस टेस्टिस्टेरॉन हॉर्मोन्स. टेस्टेस्टेरॉन हॉर्मोन प्रोड्यूस करतो. बरोबर आहे. ओके, बघा या ठिकाणी दुसरा तुम्हाला पार्ट दिसतो. या ठिकाणी काय नाव आहे तुम्हाला या ठिकाणी दिसतं बघा. या ठिकाणी पेनिस. काय आहे? पेनिस. पेनिस. पेनिसचं फंक्शन तुम्हाला सांगता येईल? ट्रान्सफर ऑफ सिमेन बॉडी ऑफ फिमेल. ट्रान्सफर Of semen body of female. ट्रान्सफर सिमेन बॉडी ऑफ फिमेल. ओके, आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पण तुम्हाला डायग्राम या ठिकाणी दिले आहे. हे तुम्हाला काय दिसतं या ठिकाणी? ओवेरी. ओव्हरी. ओव्हरीचं फंक्शन सांगता येईल तुम्हाला? प्रोड्यूस इस्ट्रोजन हॉर्मोन. हॉर्मोन. हां, कोणतं हॉर्मोन त्या ठिकाणी प्रोड्यूस करतो? इस्ट्रोजन. इस्ट्रोजन. ठीक आहे, आणि अजून बघा या ठिकाणी पार्ट तुम्हाला कोणता दिसतंय पुढचा? हा दिसतोय तुम्हाला? हो. काय नाव आहे याचं माहीत तुम्हाला? युट्रस. काय? युट्रस. युटेरस. गर्भाशय आपण त्याला म्हणतो ना, त्याचं काय फंक्शन सांगता येईल तुम्हाला? डिस्पर्जन. डेव्हलपमेंट ऑफ फ्युटस. डेव्हलपमेंट ऑफ फिटस. हां, गर्भाशयाची वाढ त्या ठिकाणी होते. ठीक आहे. ठिकाणी या विद्यार्थ्यांना कोणतं प्रॅक्टिकल आले तुम्हाला? To study of mitosis and meiosis. स्टडी ऑफ मायटोसिस अँड मिओसिस. ठीक आहे, आणि या ठिकाणी तुम्हाला काय काय साहित्य लागतं त्या ठिकाणी? आम्हाला ह्या ठिकाणी 2 slides of mitosis and meiosis हा. आणि मायक्रोस्कोप. ओके, मायटोसिस आणि मिओसिसची एक त्या ठिकाणी स्लाईड घेतली तुम्ही आणि मायक्रोस्कोप घेतल्या ठिकाणी. आणि काय काय तुम्ही त्या ठिकाणी ऑब्झर्व केलं बरं या ठिकाणी? वन डॉटर सेल पासून 2 डॉटर सेल होतात मायटोसिस मध्ये. मायटोसिसमध्ये 1 डॉटर सेलपासून 2 डॉटर सेल होतात. आणि मिओसिस मध्ये हा. 1 डॉटर सेल पासून 4 डॉटर सेल तयार होतात. 4 डॉटर सेल तयार होतात. ओके,
आणि या ठिकाणी ड्यू टू मायटॉसिस द नंबर ऑफ क्रोमोझोम इन द सेल, किती नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन द सेल्स तयार होतात मायटॉसिसमध्ये, काही चेंज होतं का त्याच्यामध्ये, नंबर ऑफ डू नॉट चेंज. डू नॉट चेंज. आणि मिओसिसमध्ये काय चेंज होतं त्या ठिकाणी, रिड्यूस टू हाफ, नंबर काय होतं क्रोमोझोमचा हाफ होतो मिओसिसमध्ये, बरोबर. आणि अजून काय सांगता येईल तुम्हाला,